शोभायात्रा काढलेली आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार? सगळ्यात पहिला संपूर्ण देशवासियांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। प्रभू रामचंद्र यांनी प्रार्थना करतो की त्यांना सुख, समाधान, शांती आणि आरोग्य भरपूर मिळावं। त्याचप्रमाणे आज मालवणीमध्ये जोरदार सालाबाद प्रमाणे प्रभू श्री रामचंद्राची मिरवणूक निघालेली आहे। जन्मोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातोय आणि मालवणी मधले प्रत्येक हिंदू या शोभायात्रेमध्ये सगळे सामील झालेले आहेत आणि जी हिंदूंची ताकद आहे मालवणीमध्ये, संपूर्ण मालाडमध्ये, ती आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि त्यांचा आपल्या शक्ती रॅली, भव्य रॅली, भव्य शोभायात्रा कुठे आणि कुठे समाप्त होणार आहे हे जर श्री राम जानकी मंदिर आहे, तिथून ती आता स्टार्ट झालेली आहे। आता आपण करत आता 7 नंबरला पोहोचूया। 7 नंबर वरून 5 नंबर वरून मारवे रोड वरून लेफ्टला घेऊन ती केशव व्यायामशाळेमध्ये समाप्त होईल, तिकडे समापन होईल आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाबरोबर सकल हिंदू समाजाचे संपूर्ण लोक ह्याच्यामध्ये सामील आहेत। थोड्या वेळामध्ये आदरणीय खासदार व केंद्रीय मंत्री पियुष गोयल जी भी या यादीमध्ये मागे एकदा बघितलं होतं तर ह्याच्यामध्ये काय पण झगड पण झालेलं होतं, लेकिन हे व्यवस्था कशी आहे आणि कॅमेरा आहे की नाही, कसं सुविधा आहे? आजच्या दिवशीची जी शोभायात्रा निघालेली आहे, प्रभू रामचंद्राची मिरवणूक निघालेली आहे, मी पोलीस प्रशासनाचं भरभरून अभिनंदन करेन, त्यांचं कौतुक करेन। अतिशय चोख बंदोबस्त केलेला आहे। मागच्या 2 वेळेला ज्या ठिकाणावरून काही समाजकंटकांनी या ठिकाणी विघ्न घालण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी आम्ही बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये चोख व्यवस्था लावली। मालवणीमध्ये रामचे हे गुज होणार आहे का? संपूर्ण मालवणीमध्ये प्रभू रामचंद्राची गूंज संपूर्ण उठत आहे। येणाऱ्या काळामध्ये पण अजून जोरदार प्रभू रामचंद्राची श्रीराम श्रीराम ती गूंज तुम्हाला ऐकायला मिळेल।